अरे बापरे, काय खतरनाक पाऊस पडतोय मित्रांनो. अक्षरशः तुम्ही वारं पण बघू शकता. वरती कायऱ्या बिऱ्या पडल्या ते खाली पुढं नाही का. अरे बाप, दरवाजा लावून घेतो. तुम्ही पावसाचा वेग बघू शकता मित्रांनो. हे बघा हे बघा हे बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या 365 डेली ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये. आणि नाईट ऑफ आहे आज. नाईट झालेली आहे आपली. स्टेबल होतं सगळं, ओके मध्ये गेलं झाली नाईट. आता जायचंय उद्या आपल्याला मॉर्निंग घ्यायची आणि परवापासून सीएल टाकून 2-3 दिवस घरी जायचंय. चला आता आहे ना, नाश्ता वगैरे केलाय, मस्त पोहे खाल्लेत आणि आता झोपायचा टाइम झालाय. काल पण झोप नाही झाली, आज तर झोपावंच लागेल, नाही तर आजारीच पडेल खरंच. तर चला, तर तुम्ही फॉलो बिलो करून घ्या. हा, नवीन असाल तर फॉलो बिलो करा, जरा सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मी झोपतो जरा आता. हा, बाय. कारण पहिल्या पावसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भले तो अवकाळी का असा ना, कारण सकाळपासून एवढं गरम होत होतं आणि अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे ना एवढं बरं वाटतंय. आणि एवढा कडक उन्हाळा चालू होता पुण्यात की अक्षरशः बाहेर निघून होतं वाटत. आणि अचानक लावलेल्या पावसामुळे थोडासा तरी पुणेकरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि असा मातीचा वास सुटलाय आता, तुम्ही बघू शकता. इथं तुम्ही तो फील करू शकता जर तुम्ही कुठं असाल पुण्यात आणि जर पाऊस येत असेल. हा 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 हा, लय लय खूप दिवसांनी पाऊस पडलेला आहे. वरती तुम्ही आंब्याची झाडे बघू शकता. कायऱ्या बेऱ्याचं भरपूर नुकसान होणार आहे आता. पण भारी वाटते, असं वाटतं आता पावसात जाऊन भिजावा डायरेक्ट. चला, चहा बीचं नियोजन करावं लागेल आता. अरे बापरे, काय खतरनाक पाऊस पडतोय मित्रांनो. अक्षरशः तुम्ही वारं पण बघू शकता. वरती कायऱ्या बिऱ्या पडल्या ते खाली पुढं नाही का. अरे बाप, दरवाजा लावून घेतो. तुम्ही पावसाचा वेग बघू शकता मित्रांनो. हे बघा हे बघा हे बघा. पाऊस पडून गेलाय आणि टेरेसवर आलो होतो. मी अजूनपर्यंत काय टेरेस दाखवलं नव्हता. असा व्ह्यू आहे हे. हा, हे समोर आहे ना हॉस्पिटल आहे इकडं आमचं, आणि इकडे जवळच हॉस्टेल आहे. तुम्ही बघू शकता, असं वातावरण झालंय कडक. कोणच नाही आता, फक्त आपण एकटेच आहे. अरे बापरे, असलं पिवळसर झालंय सगळीकडे नाही का. लय भारी वाटतंय. असं नुसतं तर असं मन शांत शांत होतं असं आभाळाकडे बघितल्यावर. हा 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 हा. आणि पाऊस पडून गेलोय ना, असलं भारी होतं ना वातावरण, खरंच एक नंबर. आणि अजून सुद्धा पाऊस येऊ शकतो, कारण तुम्ही माझ्यासमोर इकडे बघू शकता. हे बघा, इकडे इकडे काळे ढग दिसतात अजून. आणि इकडे मागे पण आमचं गाव इकडे ह्या दिशेने ना, शिरूर, इकडे पण एकदम काळे ढग आहे. मी अजून घरी काय कॉल केलेला नाहीये, पण झालाच असेल, 100% पाऊस झाला असेल. चला आता म्हणलं काहीतरी 2-3 रील्स शूट करू. आणि आज तर काय कुठं जाऊ नाही वाटत आहे, इकडे पाऊस वगैरे झाला असेल. तर चला आता टेरेसवरच एन्जॉय करू. पाऊस धारा भेटून जाऊ भरी, तुझ्यात मी अन माझ्यात तू. मला काय एवढं मराठी कविता येत नाही, पण आज आहे ना सकाळपासूनच रात्रीपासून एवढं गरम होत होतं ना. आणि अचानक म्हटलं 2 वाजता 1-1:30-2च्या सुमारास ना झोप लागली होती आणि असा बाहेर आवाज झाला एकदम नाही का, असा ढगफुटी सारखा. अरे म्हटलं काय होतंय. अचानक जाग आली, बाहेर गेलो तर पाऊस सुरू झालाय. बरं झालं, नाही तर कपडे सगळे भिजले असते. आणि असा रपारप पाऊस पडत होता. न्यूज पण आले की कुठं गारपीट झालीये. देव करो की कोणाला काही नुकसान नसन झालेलं. आणि आता हे पावसानंतरचं वातावरण तुम्ही बघू शकता. असं वाटतं डायरेक्ट आभाळात झेप घ्यावी. सू, लय मस्त वाटतंय. थोडा एक्सरसाइज वगैरे करू नका आता. इकडेच खाली फरशी सुद्धा ओली आहे, त्यामुळे मी एकदम सावधगिरीने चालतोय. पाय वगैरे जर घसरला ना लफड्याची काम व्हायची. अजून सुद्धा वीज चमकते, माहिती का. आता वीज चमकली होती, तुम्हाला दिसला असेल. And imagine a utopia. Darling, I'm just so fed up with these
वातावरण बघू शकता. आता 7:15 झालेत आणि ना अक्षरशः अशा विजा चमकतात आहे. आता अशी एक वीज चमकली होती ना, डायरेक्ट असं सगळं पूर्ण प्रकाशच झाल्यासारखं झालता. आणि ढगांचा आवाज येत असेल माझ्या मागे तुम्हाला. संध्याकाळी ना खूप बेकार भयानक पाऊस येऊ शकतो बरं का. काय भरोसा नाही. 1 2 3 दिवस तरी तुम्ही काही प्लॅन असेल तर कॅन्सल वगैरे करा. कारण सगळीकडे गारपीट वगैरे झालेली आहे. गावाला गावाला फोन केला तर गावाकडे पण पाऊस झालेला आहे. मला पण घरी जायचंय आता. बघू कसं आहे नाही का. चला आता खाली जाऊया. अंधार पण झालाय, मच्छर पण चावायला लागेल तू वरती. कसं आहे वातावरण एकदम असं एकटं. मला असं एकटं कुठं पण फिरायला वाटतं, कारण एकटेपणात आहे ना माणसाला. माणूस आपण आपण शोधतो, आपल्यावर थिंक करतो, आपण आपला विचार करतो. आता पण वीज चमकली बघा. सत्य. चला जाऊया. अजून पण मित्रांनो आपण टेरेसवरच आहे. थोडे रील्स वगैरे शूट करत होतो, पण काही जमत नाही एकट्याला. इकडे स्टँड पण नीट लावता येत नाही. आणि कशावर बनवा म्हटलं तर त्याला थोडी स्क्रिप्ट वगैरे तयार करावं लागेल. पण एवढ्या विजा चमकतात ते, संध्याकाळी पण खूप पाऊस पडू शकतो असं वाटतंय. आणि इथं पुढे 2 3 टेरेसवर पोर आहे आपल्याकडे बघते. त्याला वाटलं काय मोठं ब्लॉगर वगैरे आहे का. बाई लाजायचं नाही, करत राहायचं आपल्याला जे पडतंय ते. ठीक आहे. चला आता जाऊ खाली. आता सिरियसली खाली जाऊ. बस झाला आता. नाही का, थोडं एडिटिंग वगैरे करू, थोडं वेगळं शूट काढले ते. बघू चला. बघू शकता कैऱ्या लागल्या त्या आणि फुल झाडला कैऱ्या त्या. अंधारात आता दिसत नाही एवढ्या, आणि याच्यापेक्षा खूप जास्त होत्या. पण आता पावसाने आणि वाऱ्याने ना थोड्या खाली पडल्यात. इकडं पण आहे आणि इकडं पण झाड आहे, आणि तिकडं त्या पलीकडल्या साईडला पण इकडं त्या बाजूला टेरेसच्या. पण हे आंबा आहे ना लई असा हे म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, कैरीच्या लायकीचा आहे तो डायरेक्ट नाही का. अंधाराचे सगळा बघू शकता. लिफ्ट बनवलेली एकदम 1900च्या काळातली लिफ्ट आमची. खाना पिना पडेगा अभी. ते काल मॉर्निंग ड्युटी आहे, उद्या मॉर्निंग ड्युटी घेतली आहे आणि डायरेक्ट CM चोरली ऑफिस घरी जायचं. चला जाऊया.